मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं भाजपच्या विरोधात संविधान धोक्यात असल्याची अफवा पसरवली होती. तसंच भारतीय जनता पक्ष जर सत्तेवर आला तर संविधानात बदल होईल अशी अफवा महाविकास आघाडीनं पसरवली होती. मात्र या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी अनुयायांनी ही अफवा फोल ठरवत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला भरघोस असं मतदान करून ही अफवा फेल ठरवली आहे. भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला सत्ता स्थापन करण्याची संधी देत महाविकास आघाडीचा सुफडा साफ करत भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला एक हाती सत्ता दिली असल्याचं भाजपचे नेते दिलीप शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये एक दमदार कामगिरी या निवडणुकीमध्येच्या माध्यमातून आपल्या नजरेसमोर सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काँग्रेसनं आणि विरोधी पक्षांनी चुकीचा अपप्रचार केला. संविधान धोक्यात आहे सांगितलं. भारतीय जनता पार्टीचं सरकार जर सत्तेत आलं तर साधारणपणे हे का भारतीय जनता पार्टीवाले संविधान टाकतील आणि अध्यक्षीय पद्धत टाकतील असं वेगवेगळे विषय सांगून संविधान धोक्यात आहे म्हणून त्यांनी सांगत होतं. मात्र भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सरकारच्या परिवाराच्या लोकांनी भारतीय जनता पार्टी अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी तसेच संघ परिवाराच्या सगळ्या लोकांनी जे फेक न्यूज सोडलं होतं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या किंवा इतर विरोधी पक्षांनी की संविधान बदलणार म्हणून, तर त्याला चोख उत्तर ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आंबेडकरी समाजाच्या विविध भागातून आंबेडकरी वस्त्यातून दलित वस्त्यातून चांगल्या प्रकारे एक वातावरण निर्माण करून आंबेडकरी समाज या गटामध्ये मते ह्या भारतीय जनता पार्टीला आमच्या वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दिलेले आहेत. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात हे आज नायश जे दिसते भारतीय जनता पार्टीला ते आंबेडकरी समाजातून मोठ्या प्रमाणात मते मिळाल्यामुळेच हे सगळं दिसते असं मला वाटतं.